नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही येणाऱ्या 28 जूनला होणार आहे आणि तुम्ही देखील या परीक्षेला जर समाविष्ट होत असाल तर या परीक्षेची आता प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। परंतु काही उमेदवारांना जर हे प्रवेश पत्र डाउनलोड करताना काही अडचण येत असेल, तसेच प्रवेश पत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचं या सगळ्यांची महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तुम्ही देखील आपलं प्रवेश पत्र मोबाईलवर किंवा लॅपटॉपमध्ये घरीच डाउनलोड करू शकता। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्या सर्व जे काही परीक्षार्थी आहेत, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या सर्व कार्यरत शिक्षकांसाठी तसेच भावी शिक्षकांसाठी महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील। चला तर मग सुरू करूया मित्रांनो आजच्या या व्हिडिओला। तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझरमध्ये येऊन तुम्हाला mahatet.in ही वेबसाईट टाकायची आहे आणि त्याला सर्च करायचं। सर्च केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 आणि बघा तिथे तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत। तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डेस्कटॉप साईटला ओपन करून त्याला बघू शकता आणि डेस्कटॉप साईटमध्ये दिसत नसेल तर डेस्कटॉप साईज जी आहे ती बंद करून तुम्ही त्याला ओपन करा। या ठिकाणी बघा वर ऑप्शन आहेत, लॉग इन आहे, जाहिरात, परीक्षा शुल्क, वेळापत्रक, युजर नेम किंवा पासवर्ड जर विसरला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही युजर नेम टाकून पासवर्ड पुन्हा मिळवू शकता। शासन निर्णय आहेत, हेल्पलाईन आहेत, प्रवेश पत्र डाउनलोड करा हा या ठिकाणी शेवटचा जो टॅब आहे त्याला क्लिक करा। त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर बघा उमेदवारांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून, म्हणजे जो तुमचा रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर वापरलाय तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा। या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका आणि जो तुम्ही फॉर्म भरला होता त्याचा फॉर्म अर्ज क्रमांक टाका। हे टाकल्यानंतर तुमचं प्रवेश जे काही पत्र आहे ते तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता। आणि जर तुम्हाला तुमची ऍडमिट कार्डचा डाटा शोधायचा असेल की या ठिकाणी तुम्ही सर्च ऍडमिट डाटा करा आणि तुमच्या समोर तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड होऊन जाईल। त्याच ठिकाणी खाली तुम्हाला उमेदवाराची माहिती, अर्जाची स्थिती, शेरा, प्रवेश पत्र 1ली ते 5वी, प्रवेश पत्र 6वी ते 8वी हे पण तुम्हाला दिसणार आहे। तर हे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासंदर्भात ही तुमच्या समोर माहिती आहे मित्रांनो। तुम्ही अशा प्रकारे तुमचं प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता आणि परीक्षेसाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टीवर देखील तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजेत, त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुर्तास ही जी अपडेट होती ही फक्त परीक्षेचं प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासंदर्भात होती। तर तुम्ही देखील आताच तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करा, तुमचं परीक्षा केंद्र, त्यानंतर तुमच्या परीक्षेचा वेळ सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी तुमचा गोंधळ होणार नाही। त्यामुळे आपलं प्रवेश पत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट देखील काढून ठेवा। माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड।